अकलूज शहरात ट्रॅफिक जामची परिस्थिती चालू झालेली आहे. बरोबर आहे का? CCTV असू द्या अगर नसू द्या, सिग्नल नाही आहेत, पण मेन चौक आहे यशवंतनगर अकलूज बस स्टँड हे अगदी जवळ आहे. त्या चौकात जर असं ट्रॅफिक जाम होत असेल ऊसामुळं ह्याच्यामुळं वाहतूक आहे, ट्रक आहे, ट्रॅक्टर आहेत, हे सगळं मान्य आहे. पण यासाठी कंट्रोल आता इन्नूस आतार म्हणून ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांनी बाजूला केलेलं आहे. ट्रॅफिक थोडंफार निवळलेलं आहे, पण असं होता कामा नये. आपल्यासारख्या सिटीत असं सामान्य नागरिकांनी काय करायचं आहे आता हे तुमच्या समोर आहे. बरोबर आहे की त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होती ट्रॅफिक जाम झाल्यावर, आपल्यासारख्या शहरात असं नाही पाहिजे. आहे का नाही? आणि चौकाने करते आपल्यामध्ये प्रत्येक चौकात ट्रॅफिक हवालदार किंवा पोलीस असणं गरजेचं आहे. आणि सध्या सदाशिवराव महाविद्यालयात रोज मुलांची भांडणे होतंय, हे होतंय. सदाशिवराव महाविद्यालयात सकाळी शाळा भरताना किंवा सुटताना सारखी भांडणं सारखी बाहेर त्या ठिकाणी पोलिसांची गरज आहे. तर अकलूज शहर PI त्यांनी विचार करावा आणि त्यावेळी रोज शाळा भरताना आणि सुटताना पोलिसांची नियुक्ती करावी. आता बघा, हे बस स्टँड आहे इकडल्या बाजूला धनलक्ष्मी ज्वेलर्स आहे, यशवंतनगर आहे, आणि हा रोड हा पंढरपूर रोड आहे. तरीसुद्धा अशा ठिकाणी जर ट्रॅफिक जाम होत असेल, ऊसाचे ट्रॉली आले बघा, ह्याच्यामुळे मोठ्या वाहनामुळं तेव्हा आता चुकीचं वाहन आहे, चौक क्रॉस करून गेलेलं नाही, मधूनच गेलेलं आहे. हे कसं चालतं? याला परवानगी आहे का? आता ते समोर ट्रॅफिक हवालदार आहेत इन्नूस आतार म्हणून, त्याच्यासमोरून आडवा क्रॉस मारून गेला, चौकाला वळण न मारून जाता सुद्धा काय पाठीमागं ते बायपास रोडला फुल जाम झालेला आहे. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळं पब्लिक हे बाहेर फिरणारच, कारण आठवड्यातून दमलेले असतं पब्लिक, त्यामुळं सुट्टीला येणार पब्लिक हे बाहेर फिरणारच. आता हा ट्रॅक्टर वळण मारून चाललाय, ह्याला काय वाद नाही आहे, हा नियमाचं पालन करतोय. पण मगाशी जो ट्रॅक्टर भरून गेला तो नियमाचं पालन न करता आडवा क्रॉस मारून गेला. एखादं काय करता येत नाही. या ठिकाणी 2 जण पाहिजेत. हा यशवंतनगर बस स्टँड चौक आहे, गाय वासरू चौक. गाय वासरू चौकात जर एवढं ट्रॅफिक जाम होत असेल, ते पण संध्याकाळी आज आत्ता किती वाजलेत मला? आत्ता साधारण 7 वाजलेले आहेत. ट्रॅफिक निवळलेलं आहे. 6:52 झालेले आहेत. तर अशा प्रकारे जर ट्रॅफिक जाम होत असेल, गांधी चौक, सद्भाव चौक आणि गाय वासरू चौक प्रत्येक ठिकाणी आज गर्दी आहे. रथसप्तमी आज संक्रांतीचा शेवटचा दिवस, त्यामुळे महिलांची पण गर्दी जास्त आहे. अशा प्रकारे जर ट्रॅफिक जाम होत असेल तर एकटे हवालदार इन्नूसने काय करावं? ट्रॅफिकवाल्याने या ठिकाणी दुसरा माणूस पाहिजे, कमीत कमी 2 माणूस पाहिजे. ठीक आहे, त्याने सोडलं, लावली लेवल. 4 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे.